नमस्कार मित्रांनो, इझी टू लर्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज इंग्लिश ग्रामरचे काही महत्त्वपूर्ण असे 10 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांचा अगदी सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, दे कुड डाय इफ दे एट दोज बेरीज. द अंडरलाइन मॉडेल एक्सप्रेसेस आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे ॲबिलिटी, सेकंड आहे प्रोबॅबिलिटी, थर्ड आहे सजेशन आणि फोर्थ आहे इन्स्ट्रक्शन. तर मित्रांनो पहा, आपल्याला या ठिकाणी कुड हे मॉडेल दिलेलं आहे आणि ते काय एक्सप्रेस करत आहे ते विचारलंय. तर ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. सजेशन म्हणजे सल्ला आणि इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना. या अर्थाने आपण या शब्दांचा वापर करत असतो. तर ऑप्शन सेकंड जो आहे आपला प्रोबॅबिलिटी, तर हा या ठिकाणी योग्य आहे. पुढचा आहे, द पेल वॉज फुल अँड द सेकंड सेंटेन्स इज ही लुक्ड पेल. ही लुक्ड पेल. इन द अबाव सेंटेन्स द अंडरलाइन्ड वर्ड्स रिस्पेक्टिव्हली मीन्स. तर आपल्याला या ठिकाणी वरती दोन समान उच्चार असलेले शब्द दिलेले आहेत आणि परंतु त्यांचा अर्थ हा वेगळा आहे आणि तो आपल्याला विचारलाय. तर PAIL पेल म्हणजे काय? तर बकेट या अर्थाने हा शब्द वापरला जातो आणि सेकंड सेंटेन्समध्ये जो दिलेला शब्द आहे पेल PALE, तर या पेल शब्दाचा अर्थ होतो निस्तेज. मग या अर्थाचे शब्द आपल्याला ऑप्शनमध्ये कुठले दिसत आहेत? तर ऑप्शन थर्ड जो आहे बकेट अँड पॅलिड. ऑप्शन थर्ड बकेट अँड पॅलिड हे या ठिकाणी योग्य आहेत. पुढचं पाहूया आपण. तिसरा प्रश्न आहे, दे बाऊ बिफोर देअर टीचर टू शो रिस्पेक्ट अँड सेकंड सेंटेन्स इज द बो वॉज प्लेस्ड ऑन द टेबल. द अंडरलाइन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली राईम विथ. पहा, या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा समान उच्चार असलेले शब्द दिलेत. प्रोनाउन्सिएशन या शब्दांचं सेम आहे परंतु या शब्दांचा अर्थ वेगळा वेगळा आहे. तर तोच आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलाय. BOW बाऊ. फर्स्ट सेंटेन्समध्ये जो दिलेला शब्द आहे बाऊ, त्याचा अर्थ होतो नाऊ. NOW नाऊ म्हणजे आता. आणि सेकंड सेंटेन्समध्ये जो दिलेला बो शब्द आहे BOW बो, त्याचा अर्थ होतो गो म्हणजे जाणे. तर या अर्थाने ऑप्शन फर्स्ट जो आहे आपला नाऊ अँड गो या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सम वर्ड्स आर युज्ड ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. से हाऊ मेनी ऑफ द स्टेटमेंट्स बिलो आर ट्रू. म्हणजे खाली दिलेले जे 4 सेंटेन्सेस आहेत आपल्याला ते त्याच्यापैकी कोणते बरोबर आहेत ते विचारले. तर फास्ट हा जो शब्द आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. बेटर या शब्दाबद्दल, दॅट या शब्दाबद्दल आणि सीट या शब्दाबद्दल. तर पाहूया आपण काय म्हणतायत सेंटेन्सेस. फास्ट मे बी युज्ड ॲज नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब अँड ॲडव्हर्ब. तर पाहूयात आपण फास्ट या शब्दाबद्दल. आपण एक एक उदाहरण पाहूयात. नाऊनचं एक पाहूयात, ॲडजेक्टिव्हचं एक पाहूयात, व्हर्ब आणि ॲडव्हर्बचं सुद्धा एक एक उदाहरण पाहूयात. तर टुडे इज माय फास्ट. या ठिकाणी नाऊन या अर्थाने फास्ट हा शब्द वापरलेला आहे. आय गॉट अ फास्ट ट्रेन. फास्ट ट्रेन ॲडजेक्टिव्ह या अर्थाने वापरलाय. आणि पुढे आहे ही फास्टेड हिज बाईक. व्हर्ब या सेंटेन्समध्ये वापरलेला जो फास्ट शब्द आहे तो व्हर्ब आहे. आणि पुढचं आहे ही रॅन व्हेरी फास्ट. ॲडव्हर्ब या वाक्यामध्ये वापरलेला फास्ट जो शब्द आहे तो आहे ॲडव्हर्ब. पुढचा आहे सेंटेन्स बेटर मे बी युज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब अँड ॲडव्हर्ब. तर बेटर हा शब्द ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब या तीनही अर्थाने वापरला जाऊ शकतो असं दिलं या सेंटेन्समध्ये. पाहूयात आपण. शी गॉट बेटर ट्रीटमेंट. पहा, या ठिकाणी बेटर ट्रीटमेंट ॲडजेक्टिव्ह फॉर्म वापरलेला आहे. पुढचा आहे हिज रिझल्ट्स बेटर्ड डे बाय डे. व्हर्ब या ठिकाणी बेटर्ड
वापरले ते व्हर्ब या अर्थाने वापरले. पुढे आहे ही प्लेड बेटर. ॲडव्हर्ब म्हणून वापरले या वाक्यामध्ये ही प्लेड बेटर ॲडव्हर्ब. पुढचं पाहूयात आपण. दॅट. दॅट मे बी युज्ड ॲज प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब. तर दॅट इज अ बॉय या सेंटेन्समध्ये पहा प्रोनाऊन म्हणून वापरलं गेलंय दॅट. पुढे आहे दॅट बॉय इज माय फ्रेंड. दॅट बॉय इज माय फ्रेंड ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं गेलं या ठिकाणी दॅट. आय एम नॉट ओल्ड दॅट या सेंटेन्समध्ये ॲडव्हर्ब म्हणून वापरलं गेले दॅट. आणि फोर्थ लाईन काय दिली आपल्याला, सीट मे बी युज्ड ॲज नाऊन अँड वर्ब. तर सेंटेन्स पाहूया आपण एक एक्झाम्पल. आय वॉज लेट बट गॉट अ सीट. हा या ठिकाणी आय वॉज लेट बट गॉट अ सीट या ठिकाणी नाऊन म्हणून वापरलंय सीट. आणि नेक्स्ट आहे द ऑडिटोरियम कॅन सीट 200 पीपल. पहा या वाक्यामध्ये सीट हा शब्द वर्ब म्हणून वापरला गेलाय. तर एकंदरीत हे चारही सेंटेन्सेस जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. म्हणजेच आपलं ऑप्शन 4 जो आहे ऑल आर ट्रू हे असेल करेक्ट आन्सर. पुढचा पाहूयात प्रश्न आपण. यू आर जस्ट टू फास्ट. आय कॅनॉट स्टे अलॉंग विथ यू. फिल इन द ब्लँक विथ द फ्रेज हुज मिनिंग इज गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये स्टे अलॉंग विथ दिले आपल्याला आणि या फ्रेजचा आपल्याला मिळता जुळता अर्थ विचारलेला आहे. तर ऑप्शन्स दिलेत स्टे इक्वल टू, दुसरा ऑप्शन दिलाय मॅच अलॉंग विथ, थर्ड ऑप्शन दिलाय कीप विथ अप, कीप अप विथ आणि फोर्थ ऑप्शन दिलाय रन अलॉंग बाय. तर मित्रांनो कीप अप विथ म्हणजे काय तर च्याशी बरोबरी करणे आणि म्हणून ऑप्शन थर्ड जो आहे आपला स्टे अलॉंग विथ कीप अप विथ म्हणजे कीप अप विथ च्याशी बरोबरी करणे या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे द ह्यूज डेब्ट ही हॅज टू क्लिअर कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन. द अंडरलाइन इडियम मीन्स कीप्स हिज नोज टू द ग्राइंडस्टोन या इडियमचं आपल्याला मिनिंग विचारलेलं आहे. तर कीप्स नोज टू द ग्राइंडस्टोन म्हणजे काय, टू वर्क व्हेरी हार्ड फॉर अ लॉंग टाईम म्हणजे खूप कष्ट करणे. आणि त्या अर्थाने ऑप्शन आपल्याला दिलेत त्यामध्ये ऑप्शन थर्ड जो आहे मेक्स हिम वर्क हार्ड हा आहे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शी प्रेड फॉर द फुलफिलमेंट ऑफ हर सन्स ड्रीम्स. नेक्स्ट लाईन इंडिया गेन पॉलिटिकल इंडिपेंडन्स इन 1947. थर्ड आहे रिपिटेशन ऑफ द सेम मिस्टेक कॅनॉट बी टॉलरेटेड. फोर्थ आहे यू मस्ट रिअलाइज दॅट लाईफ हॅज प्रॉब्लेम्स. द अंडरलाइन वर्ड्स इन द अबव सेंटेन्स आर करेक्टली स्पेल्ड इन. आपल्याला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि याच्यामध्ये 2 सेंटेन्समध्ये चुकीचे स्पेलिंग दिलेत आणि 2 मध्ये बरोबर स्पेलिंग दिलेले आहेत. तर त्या बरोबर जे स्पेलिंग आहेत ते आपल्याला सेंटेन्सेस ओळखायला सांगितलेले आहेत. तर पहा या ठिकाणी फुलफिलमेंट आणि इंडिपेंडन्सचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. फुलफिलमेंटचं स्पेलिंग आहे FULFILMENT आणि इंडिपेंडन्सचं जे स्पेलिंग आहे INDEPENDENCE. तर या ठिकाणी आपल्याला INDEPEDANCE असं जे स्पेलिंग दिलेलं आहे सेकंड लाईनमध्ये. आणि थर्ड आणि फोर्थ सेंटेन्समध्ये जे स्पेलिंग दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. रिपिटेशन REPETITION आणि रिअलाइज REALISE म्हणजे आपलं ऑप्शन थर्ड जो आहे थर्ड आणि फोर्थ लाईनमध्ये दिलेले स्पेलिंग जे आहेत ते करेक्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला ही वोन द कॉन्टेस्ट बिकॉज ऑफ हिज एजिलिटी. सबस्टिट्यूट द अंडरलाइन वर्ड विथ वन क्लोजेस्ट इन मिनिंग. पहा या ठिकाणी आपल्याला एजिलिटी या शब्दाचं क्लोजेस्ट मिनिंग विचारलेलं आहे. एजिलिटी म्हणजे काय तर द
ॲबिलिटी टू मूव्ह अबाउट क्विकली अँड इझिली. मग क्लेव्हरनेस म्हणजे आपल्याला माहिती आहे हुशारी, स्किल म्हणजे कौशल्य, स्ट्रेंथ म्हणजे बळ किंवा शक्ती. तर निम्बलनेस हा जो शब्द आहे तो अगदी बरोबर आहे. निम्बलनेस म्हणजे काय? क्विक अँड एक्झॅक्ट इन मुवमेंट ऑर थॉट्स. एजिलिटी, निम्बलनेस. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. पुढचा आहे इफ ही डबल क्रॉसेस द डॉन ही विल पे विथ हिज लाईफ. द अंडरलाईन इडियम मीन्स. डबल क्रॉस या इडियमचा आपल्याला मिनिंग विचारलेला आहे. तर डबल क्रॉस म्हणजे काय? तर गद्दारी करणे या अर्थाने वापरलं जातं. टू डिसीव्ह समवन. आणि मग आपल्याला ऑप्शन दिले त्यामध्ये बिट्राय हा जो ऑप्शन आहे तो अगदी बरोबर आहे. बिट्राय म्हणजे काय? टू एक्सपोज व्हॉट एव्हर विच इज वन्स कंट्री, अ ग्रुप ऑर अ पर्सन टू डेंजर बाय गिविंग इन्फॉर्मेशन टू अन एनिमी. म्हणजे आपला ऑप्शन फर्स्ट जो आहे तो या ठिकाणी योग्य आहे. डबल क्रॉस मीन्स betrays. And the last question is which part of the sentence below contains an error? I will come for the conference. Second आहे on condition if. Third आहे I am allowed. Fourth आहे at least a full hour of discussions. तर या चारही सेंटेन्समध्ये आपल्याला एरर कुठे आहे ते शोधायचे. तर पहा मित्रांनो, ऑन कंडिशन आणि इफ हे दोनही जे शब्द आहेत ते एकाच अर्थाने वापरले जातात आणि ते एकाच वाक्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन सेकंड जो आहे आपला सेकंड सेंटेन्समध्ये एरर आहे. आय विल कम फॉर द कॉन्फरन्स ऑन कंडिशन आय एम अलाउड ॲट लिस्ट अ फुल आवर ऑफ डिस्कशन्स. थँक्यू मित्रांनो.